मुख्यमंत्र्यांनी 2 दिवसांपूर्वी कुंभमेळ्याबाबत बोलावलेल्या बैठकीला दांडी मारणाऱ्या उपमुख्यमंत्री शिंदेंनी आज नाशिकमध्ये जाऊन कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेतलाय। तर शिंदेंच्या या दौऱ्याकडे मंत्री गिरीश महाजनांनी पाठ फिरवून राजकीय फिट्टमफाट केल्याची चर्चा रंगली आहे। महायुती सरकारमधला नाराजीचं मळब अद्यापही हटताना दिसत नाहीये। पाहूया याच नाराजी नाट्याचा हा ताजा अंक। त्रिशूळ सरकारमध्ये त्रिशूळाच्या 3 टोकांपैकी 2 टोकं सध्या एकमेकांकडे तोंड नव्हे तर पाठ फिरवत असल्याचं चित्र आहे। त्यामुळे ही 2 टोकं एकमेकांनाच टोचू लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठका आयोजित करतायत आणि उपमुख्यमंत्री त्याकडे पाठ फिरवतायत असं चित्र आता नेहमीच दिसू लागलंय। याचं ताजं उदाहरण आहे आजच्या कुंभमेळ्याच्या बैठकीचं। 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी कुंभमेळ्याबाबत बैठक बोलवली होती। मात्र या बैठकीला दांडी मारत शिंदे मलंगगडाच्या कार्यक्रमाला गेले। त्यानंतर त्यांनी थेट नाशिकला जाऊन कुंभमेळ्याच्या बैठकीचा स्वतःहून आढावा घेतला। मंत्रिमंडळाची बैठक सोडता मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या गेल्या काही दिवसातल्या बहुतांश बैठका शिंदेंनी बंक मारल्याचं चित्र आहे। पालकमंत्री पदावरून असलेल्या नाराजीची छटा याला असल्याचं सांगितलं जात आहे। पण कृतीतून ही नाराजी दाखवणारे शिंदे तोंडानं बोलताना मात्र सगळं काही अलबेल असल्याचं सांगताय। बातमीत काय नाही आहे। आता मी आलो इकडे नाशिकला, त्या दिवशी मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली। कुंभमेळ्याची तयारी, सर्व अधिकारी होते, VC-वर पण होते, प्रत्यक्षही होते आणि त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही आता थांबायचं नाही, आतापासून तुम्ही काम सुरू करायचं। सगळं पालकमंत्री पदाचा पण तिढा सुटून जाईल। मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीला शिंदेंनी दांडी मारली, तर शिंदेंनी नाशिकमध्ये बोलवलेल्या बैठकीला दांडी मारून गिरीश महाजनांनी त्याची परतफेड केल्याची चर्चा आहे। मात्र घरातली धुसफूस चव्हाट्यावर येऊ नये याची मात्र खबरदारी घेतली जाते। आणि आज माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांचा नाशिकचा दौरा आहे आणि त्यामुळे एक आढावा बैठक त्यांनी त्या ठिकाणी बोलवलेली आहे, त्याचं आमंत्रण मलाही आहे। पण उद्या आमची मोठी बैठक या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची इथे आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय येत आहेत, त्यामुळे मला जाणं शक्य नाही। शिंदेसाहेब नाशिकला जाते तर त्यांनी कुंभमेळ्या संदर्भामध्ये जर आढावा बैठक घेतली तर यात गैर काय, चुकीचं काही नाही। फक्त मला जर वेळ असेल मी नक्की गेलो असतो, परंतु मला आज त्या ठिकाणी आज उद्या CM साहेब आमच्याकडे येत आहेत, त्यामुळे कार्यक्रमाची थोडी गर्दी आहे, त्यामुळे मी जाऊ शकलो नाही एवढंच। गेली 2.5 वर्ष सतत एकमेकांसोबत दिसणारे फडणवीस आणि शिंदेंचे नव्या इनिंगमध्ये अजूनही सूर जुळत नसल्याचंच चित्र आहे। पहिल्या दिवसापासून सुरू असलेली नाराजी वेगवेगळ्या निमित्तानं समोर येते। मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचं नाव जाहीर झाल्यावर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला लागलेला वेळ, नाशिक आणि रायगडचं पालकमंत्रीपद स्थगित करावं लागण्या इतपत शिंदेंची तीव्र नाराजी, मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकांकडे वारंवार फिरवलेली पाठ, महानगरपालिकांच्या आढावा बैठकीकडे नगर विकास खातं असूनही पाठ फिरवली जाणं, प्रत्येक विभागाच्या 100 दिवसांच्या आढावा बैठकीकडेही पाठ, शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू झालेल्या योजनांना नव्या सरकारमध्ये लागणारे ब्रेक, असं करत करत नाराजीचा हा सिलसिला वाढतच चालल्याचं चित्र आहे। पण सत्ताधारी नेते मात्र इतके सकारात्मक आहेत की त्यांना असली काही नकारात्मकता बिलकुल दिसत नाही। ज्यावेळी मुंबईमध्ये बैठक सुरू होती त्यावेळी ते नाशिक दौऱ्यावर होते। प्रत्येक वेळी एकनाथ शिंदे साहेब त्या बैठकीला उपस्थित नव्हते, ही जरी सूत्रांकडनं माहिती मिळत असेल तर त्यांच्यामधलं समन्वय जो आहे तो अतिशय चांगला आहे देवेंद्रजींमधला आणि त्यांच्यामधला। आणि याच्यावर आमचे विरोधक जे सारखी टीका करतात त्यांनी माहिती घेतली पाहिजे की त्या दौऱ्यावरती कुठं आहे, का मुख्यमंत्री महोदयांबरोबर बैठकीला उपस्थित नव्हते। अर्थात ही नाराजी केवळ हजेरी गैरहजेरी पुरती नाही, हे कोल्ड वॉर आता वॉर रूम पर्यंतही जाऊन पोहोचलंय। मुख्यमंत्र्यांनी वॉर रूमची स्थापना केल्या केल्या लगेच शिंदेंकडून समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आली। मात्र याचंही जस्टिफिकेशन शिंदेंच्या नेत्यांकडे तयार आहे। ती जसं उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असताना ती ज्या दालनामधनं बसून 7व्या मजल्यावर ह्या सगळ्या गोष्टीवर स्वनियंत्रण करायचे, तेच दालन आदरणीय शिंदे साहेबांच्याकडे आलेलं आहे। त्याचं नव्यानं नूतनीकरण म्हणजे दुरुस्ती करणं याच गोष्टी फक्त त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि तिथंच बसून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब सर्व विभागांचा आढावा घेत असतात। विशेष म्हणजे यावर प्रतिक्रिया देताना स्वतः फडणवीस आणि एकनाथ शिंदे वॉर रूमच्या नव्हे तर समन्वयाच्याच भाषेत बोलतायत। असं आहे की त्या ठिकाणी आमचंच ऑफिस होतं जेव्हा मी उपमुख्यमंत्री होतो, ती जागा त्यांच्याच करता होती।
त्यामुळे ऑफिसेसचं रिअलाइनमेंट चाललेलं आहे. त्यामुळे त्याला बातमी बनवणं एवढं मोठी घटना ती नाही आहे. प्रत्येक गोष्टीची बातमी करू नका. सगळं चांगलं चाललं आहे, नीट आहे. मुख्यमंत्री महोदयांची वॉर रूम म्हणजे सुरू आहे. त्याच्यामध्ये आम्ही सगळे जे काही व्हायटल प्रोजेक्ट आहेत, जे मोठे प्रकल्प आहेत, ते CM वॉर रूममध्ये घेतले जातात आणि CM वॉर रूममध्ये घेतल्यानंतर त्याचं मॉनिटरिंग, त्याची काय प्रगती आहे त्याचा आढावा घेतला. त्याला मुख्यमंत्री असतात, आम्ही दोघं उपमुख्यमंत्री असतो, संबंधित मंत्री असतात. आता जी आता आपण जे शिवसेनेच्या मंत्र्यांकडे जे विभाग आहेत त्या विभागाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी समन्वय कक्ष आहे, तो वॉर रूम नाही आहे. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यापासून सुरू झालेली नाराजीची गोष्ट आता कुंभमेळ्याच्या बैठकीपर्यंत येऊन ठेपली आहे. वागण्यात दुरावा आणि बोलण्यात गोडवा अशा अवस्थेत सध्या दोन नेत्यांमधील संबंध येऊन ठेपलेत. आता वागण्यातला गोडवा वाढत जाणार की बोलण्यातला गोडवाही कमी होत जाणार हे हळूहळू स्पष्ट होईलच. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.